अश्वमेध नर्सिंग ट्युटर्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या ठिकाणी आज 31/8/2024 रोजी नोटीस नंबर 13 या ठिकाणी BS नर्सिंग ॲडमिशनसाठी आलेले आहे। याच्यामध्ये कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3चं शेड्यूल या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन अपडेट असतील ॲडमिशनचे ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि मी आशा करतो की तुमचे सर्व डाऊट्स मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल। आणि या व्यतिरिक्त जर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुमचे डाऊट्स मेन्शन करू शकता। जर कुठली अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी खाली मेन्शन करू शकता, त्याचा लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल। तर वेळ न वेस्ट करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये BSc नर्सिंगचं जे शेड्यूल आहे कॅप राउंड 2 आणि 3चं ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। सो ॲज पर द स्टेट CET नोटीस नंबर 12 जी आपली लास्ट टाईम झाली त्यानुसार फर्स्ट राऊंडचे त्या ठिकाणी ॲडमिशन 31 तारखेला क्लोज झालेले आहे। आणि जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे कॅप राउंड 2 फॉर BS नर्सिंग सेकंड ही जे आहे त्याचा या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामध्ये आपण बघूयात पहिल्यांदा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 2। ठीक आहे, आता जसं आपण कॅप राउंड 1ला सीट मॅट्रिक्स बघितलं होतं आणि सगळी लिस्ट कॉलेजची बघितली होती, तशीच या ठिकाणी कॅप राउंड 2साठी देखील सीट मॅट्रिक्स पब्लिश केलं जाईल 1 तारखेला 1/9/2024ला। आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 1/9/2024ला त्या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आल्यानंतर त्याच्यामध्ये बघायचं कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट्स आहेत आणि त्यानुसार आपलं त्या ठिकाणी प्रेफरन्स भरायचा आहे। सो ऑनलाईन प्रेफरन्स किंवा चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर द कॅप राउंड 2, ह्याची जी चॉईस फिलिंग प्रोसेस आहे, प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस ही कॅप राउंड 2ची 1/9/2024 पासून ते 3/9/2024 पर्यंत दुपारी 12:30 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी भरायचा आहे। अगोदरच्या वर्षी कसं होतं की आपण एकदा का प्रेफरन्स भरला तर तो 1, 2, 3, 4 राऊंडपर्यंत काय व्हायचा, तसाच कंटिन्यू चालायचा। जर तुमचा कुठं नंबर नाही लागला तर ॲटोमॅटिकली तो कॅरी ऑन व्हायचा। परंतु यावर्षी थोडेसे चेंजेस आहेत। यावर्षी तुम्हाला कॅप राउंड 1साठी तुम्ही प्रेफरन्स भरला होता, तो कॅप राउंड 1 पुरताच मर्यादित होता। त्यानंतर तुम्हाला आता कॅप राउंड 2साठी प्रेफरन्स भरायचा आहे आणि कॅप राउंड 2साठीच तो मर्यादित राहील। ठीक आहे, तसंच कॅप राउंड 3 लागला तर कॅप राउंड 3ला पण तुम्हाला काय करायचं आहे, नवीन प्रेफरन्स त्या ठिकाणी टाकायचे आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे कॅप राउंड 2साठीचा प्रेफरन्स भरण्यासाठीची डेट आहे ती 1/9/2024 पासून 3/9/2024 पर्यंत आहे। ठीक आहे, डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट फॉर द कॅप राउंड 2 ओनली फॉर BSc नर्सिंग। कॅप राउंड 2ची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी 3/9/2024लाच काय होणार आहे, डिक्लेअर्ड होणार आहे। ठीक आहे, ही जी लिस्ट आहे ही लिस्ट 3:30-4:30च्या नंतर किंवा संध्याकाळी 7-8च्या आसपास त्या ठिकाणी कॅप राउंड 3ची लिस्ट लागू शकते। त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स। ठीक आहे, यामध्ये फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म, स्टेटस रिटेन्शन फॉर्म जो असतो तो त्या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। सोबतच तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट्स असतात, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचे झेरॉक्स कॉपीज त्या ठिकाणी कॉलेजला सबमिट करायचे आहेत। सोबतच जी काही DD असतो, फीस असते, ती देखील DDच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे आहे, पे करायचे आहे। याची जी डेट आहे ती 4/9/2024 पासून 8/9/2024 संध्याकाळी 5:30 पर्यंत असेल। 5:30 नंतर कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन त्या ठिकाणी होणार नाही। आणि जी काही रिटेन्शनचं स्टेटस रिटेन्शन किंवा सीट मॅट्रिक्स जे की फीडबॅक मॉड्यूलमध्ये आपले कॉलेजचे प्रिन्सिपल त्या ठिकाणी पाठवतात DMARला, तर ते 5:30 नंतर ते पाठवतात। त्यामुळे त्याच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी 5:30च्या अगोदरच त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन करणं गरजेचं आहे, 4/9/2024 ते 8/9/2024च्या मध्ये। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राउंड 3 फॉर BSc नर्सिंग कोर्स। कॅप राउंड 3साठीचं शेड्यूल त्या ठिकाणी लगेच दिलेलं आहे। पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राउंड 3, कॅप राउंड 3साठीचं सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी त्यांनी पब्लिश केलेलं आहे। 9/9/2024ला ते पब्लिश करतील। त्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स चॉईस फिलिंग प्रोसेस फॉर द कॅप राउंड 3, कॅप राउंड 3साठी नव्याने तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स भरायचे आहेत कॅप राउंड 3साठी। तर कॅप राउंड 3ला तुम्ही प्रोसेसला भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर कोणत्या कॉलेजला किती सीट्स वॅकंट्स वगैरे आहेत तर ते त्याचं सगळं सीट मॅट्रिक्स चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, कॅप राउंड 3ला नव्याने प्रेफरन्सेस द्यायचे आहेत। ठीक आहे, 9/9/2024 पासून 11/9/2024 पर्यंत 12:30 वाजेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। प्रेफरन्स त्या ठिकाणी अपलोड करायचे, सबमिट करायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राउंड 3। कॅप राउंड 3ची सिलेक्शन लिस्ट कधी लागेल, 11/9/2024ला लिस्ट त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लागणार आहे। त्यानंतर जे ॲडमिशन आहेत तुम्हाला कन्फर्म ॲडमिशन 12/9/2024 पासून 15/9/2024 मध्ये करायचं आहे कॅप राउंड 3साठीचं। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। कॅप राउंड 2साठीचं तुम्ही काय करायचं, 2 दिवसामध्येच काय करायचं, प्रेफरन्स फिल करायचे आहेत।
तर खाली एक इन्स्ट्रक्शन फॉर द कॅन्डिडेट्स त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे कॅन्डिडेट्स विल हॅव टू फिल फ्रेश प्रेफरन्सेस फॉर कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3 रिस्पेक्टिव्हली ॲज पर द शेड्यूल. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3साठी फ्रेश प्रेफरन्सेस तुम्हाला काय करायचे आहे, भरायचे आहेत. The preferences filled will be considered only for that round and will be null and void for the subsequent rounds. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही समजा कॅप राऊंड 1ला काय केलं, प्रेफरन्स भरला होता, तुमचा नंबर कॅप राऊंड 1मधून लागला असेल किंवा नसेल. ठीक आहे, अशा केसेसमध्ये तुमचा कॅप राऊंड 1मधून नंबर लागला असेल, तुम्ही बेटरमेंटमध्ये गेला असाल, तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा काय करायचं आहे, कॅप राऊंड 2मध्ये फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, कॅप राऊंड 2मध्ये प्रेफरन्स फॉर्म त्या ठिकाणी भरायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला 2 आणि 3साठी पण सेम करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण थोडंसं खाली बघूयात त्याची एलिजिबिलिटी काय आहे. एलिजिबिलिटी फॉर कॅप राऊंड 2 याच्यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू डिड नॉट फिल चॉईसेस इन कॅप राऊंड 1. ठीक आहे, कॅप राऊंड 2साठी कोण कोण एलिजिबल आहे, जे विद्यार्थी यांनी किंवा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1मध्ये कुठल्याही प्रकारचा प्रेफरन्स फॉर्म फिल नव्हता केला, असे विद्यार्थी त्या ठिकाणी कॅप राऊंड 2साठी प्रेफरन्स फॉर्म फिल करू शकतात. सोबतच रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेटेड इन कॅप राऊंड 1 बट डिड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन द कॅप राऊंड 1. म्हणजे जे विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1मध्ये किंवा कॅप राऊंड 1मध्ये गेले होते, राऊंडमध्ये गेले होते, त्यांनी फॉर्म भरला होता, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचं सीट त्या ठिकाणी भेटलं नव्हतं, असे विद्यार्थी कॅप राऊंड 2साठी एलिजिबल आहेत, परंतु त्यांनी कॅप राऊंड 2साठी नव्याने प्रेफरन्सेस भरणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हुज सीट अलॉटेड इन राऊंड गॉट कॅन्सल्ड ड्युरिंग द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ड्यू टू हिज ऑर हर इनव्हॅलिड रॉंग क्लेम ऑन रिपोर्टिंग फॉर द ॲडमिशन टू द सिलेक्टेड इन्स्टिट्यूट. But candidate is otherwise eligible for selection with change in the invalid wrong claim. For such a candidate, selection during first round will not be valid and she or he will be eligible only on available seat during subsequent round with corrected claim. म्हणजेच जे विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं कॅप राऊंडसाठी, असे विद्यार्थी ज्यांचं कॅप राऊंड 1मध्ये ॲडमिशनसाठी त्यांना कॉलेज भेटलं होतं, त्यांना कॉलेज अलॉट झालं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांचं कॅप राऊंड 1मधलं जे काही भेटलेलं कॉलेज आहे ते कॅन्सल करण्यात आलं किंवा कॅन्सल झालेलं आहे. जसे की काही डॉक्युमेंटचे इश्यू असतील, समजा काही विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेटचे प्रॉब्लेम असतील, कास्ट व्हॅलिडिटीचे प्रॉब्लेम असतील, ज्यांनी फक्त पावती दिलेली आहे. ठीक आहे, असे विद्यार्थी किंवा काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल असेल किंवा काही विद्यार्थ्यांकडे एखादं डॉक्युमेंट नसेल, जसे की तुमच्याकडं 10वीची सनद नसेल किंवा TC नसेल, ट्रान्सफर सर्टिफिकेट नसेल. ठीक आहे, असं कुठलं तरी एखादं डॉक्युमेंट्स वगैरे नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय केलं, रिजेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, पण तुम्ही काय केलेलं आहे, रिजेक्ट केलं आहे, परंतु तुम्ही त्या कॉलेजला गेलेला आहात, कॉलेजला तुम्ही भेटलेला आहात. ठीक आहे, अशा विद्यार्थीच त्या ठिकाणी कॅप राऊंड 2साठी एलिजिबल आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्डिडेट्स हू हॅव रिपोर्टेड किंवा जॉईंड ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग द जॉईनिंग पिरियड ऑफ द राऊंड 1 ऑफ अलॉटमेंट अँड डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजेच कॅप राऊंड 2साठी कोण कोण एलिजिबल आहे, जे विद्यार्थी कॉलेजला गेले होते, त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, म्हणजेच ते बेटरमेंट प्रोसेस थ्रू गेलेले आहेत, त्यांना बेटरमेंटसाठी दुसरं कॉलेज चांगलं पाहिजे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, प्रेफरन्स दिलेला आहे. ठीक आहे, तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी कॅप राऊंड 2मध्ये एलिजिबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघूयात एलिजिबिलिटी फॉर द कॅप राऊंड 3. कॅप राऊंड 3साठी कोण कोण एलिजिबल आहे, जसं कॅप राऊंड 2 तसंच कॅप राऊंड 3 पण आहे खाली. रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू डिड नॉट फिल चॉईसेस इन कॅप राऊंड 1 आणि 2. कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन करून देखील प्रेफरन्स फॉर्म फिल नाही केले, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॅप राऊंड 3साठी नव्याने प्रेफरन्स फॉर्म फिल करण्यासाठी संधी भेटणार आहे. कॅन्डिडेट्स हू आर जॉईंड इन कॅप राऊंड 2 बट डिड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. जे विद्यार्थी कॅप राऊंड 2मध्ये कॉलेज भेटलेलं आहे, त्यांनी कॉलेजला जाऊन जॉईन केलेलं आहे, परंतु रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, असे विद्यार्थी, म्हणजे जे विद्यार्थी बेटरमेंटमध्ये कॅप राऊंड 2ला बेटरमेंटमध्ये गेलेले आहेत, असे विद्यार्थी देखील कॅप राऊंड 3साठी काय आहेत, पात्र आहेत. त्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हू पार्टिसिपेटेड इन कॅप राऊंड 1 अँड कॅप राऊंड 2 बट डिड नॉट गेट एनी सीट इन कॅप राऊंड 1 अँड 2. म्हणजे जे विद्यार्थी कॅप राऊंड 1ला पण त्यांनी प्रेफरन्स भरला, कॅप राऊंड 2ला पण प्रेफरन्स भरला, तरी देखील त्यांना काय झालेलं आहे, कॉलेज भेटलेलं नाही, असे विद्यार्थी कॅप राऊंड 3साठी पात्र आहेत, परंतु त्यांनी नव्याने कॅप राऊंड 3चा प्रेफरन्स फॉर्म फिल करणं गरजेचं आहे. ठीक आहे,
आणि जो चौथा मुद्दा आहे याच्यामध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स हुज सीट अलॉटेड इन राऊंड बट गॉट कॅन्सल्ड. म्हणजेच याच्यामध्ये जे विद्यार्थी समजा त्यांना कॉलेज भेटलं होतं कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये, परंतु काही कारणास्तव त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालेलं आहे. डॉक्युमेंट इश्यू असेल किंवा काय असेल, तुम्ही कॉलेजला जाऊन भेटला होता परंतु काही इश्यूमुळे कॅन्सल झालं. अशा विद्यार्थ्यांना नव्याने कॅप राऊंड 3साठी प्रेफरन्स फिल करण्यासाठी चान्स आहे, परंतु तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाणं गरजेचं आहे, भेटणं गरजेचं आहे. त्यांचा काही इश्यू असेल तर तुमचा जो इश्यू आहे तुमच्या नावासमोर, सीट नंबरसमोर, तुमच्या प्रेफरन्ससमोर त्या ठिकाणी कॉलेज फीडबॅक मॉड्यूलमध्ये त्या ठिकाणी कॉलेजचे प्रिन्सिपल्स वगैरे किंवा प्रिन्सिपल्स काय करतात त्या ठिकाणी तुमचं जो काही इश्यू असेल रिमार्कमध्ये त्या ठिकाणी ॲड करतात आणि तुम्हाला फीडबॅक मॉड्यूलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी DMARला त्या ठिकाणी पाठवतात PDF स्कॅन करून. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी कॅप राऊंड 4 आहे. त्यानंतर नॉट इलिजिबल फॉर कॅप राऊंड 2 अँड कॅप राऊंड 3. आता कॅप राऊंड 2 आणि 3साठी कोण कोण नॉट इलिजिबल आहे ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट हू हॅव जॉईंड प्रिव्हियस अलॉटेड सीट अँड फिल्ड स्टेटस रिटेन्शन फॉर्म. म्हणजे जे विद्यार्थी कॅप राऊंड 1 आणि 2मध्ये गेले होते, कॉलेज त्यांना भेटलेलं आहे आणि त्यांनी रिटेन्शन फॉर्म पण त्या ठिकाणी भरलेला आहे, म्हणजे त्यांचं ॲडमिशन फिक्स केलेलं आहे, असे विद्यार्थी कॅप राऊंड 2 आणि 3साठी अवेलेबल नसणार किंवा त्यांना पात्रता नाही येते. ठीक आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट फिल्ड फ्रेश प्रेफरन्सेस फॉर दॅट राऊंड्स ॲज पर द शेड्यूल. आता कोण कोण एलिजिबल राहणार नाही. जसं की समजा कॅप राऊंड 1चं काय झालं, शेड्यूल डिक्लेअर झालं तर तुम्ही कॅप राऊंड 1चा फॉर्म प्रेफरन्स नाही भरले ते पण अनइलिजिबल. कॅप राऊंड 2 डिक्लेअर झालं, तुम्ही तिथं पण नाही प्रेफरन्स भरले ते पण अनइलिजिबल आहेत. किंवा कॅप राऊंड 3चं शेड्यूल डिक्लेअर झालं आणि तुम्ही कॅप राऊंड 3चा पण प्रेफरन्स नाही भरला तर अशा विद्यार्थ्यांना बाकी त्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन भेटणार नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी नोटीस आहे. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील की सर आम्ही कॅप राऊंड 1मध्ये बेटरमेंट थ्रू गेलेलो आहोत, आम्हाला एखादं कॉलेज भेटलेलं होतं, ते कॉलेज चांगलं आहे, आता आम्हाला दुसरं कॉलेज कसलं भेटन. ठीक आहे. असे बरेच प्रश्न असतील. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी खाली त्या ठिकाणी यूट्यूबमध्ये खाली कमेंट्स करणार आहे. कमेंट्समध्ये तुम्ही रिप्लाय बघू शकता. तुम्ही बाकीचे जे काही स्टुडंट असतील त्यांना जर सेम डाऊट्स असतील तर त्यांनी देखील त्या कमेंट वाचा खाली. त्याच्यामध्ये बरेच जे प्रश्न असतात विद्यार्थ्यांचे, प्रॅक्टिकल जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतात, जे ॲडमिशनला कॉलेजला गेल्यानंतर फेस करतात, अशा प्रॉब्लेमचं सोल्युशन मी त्या ठिकाणी खाली टाकलेलं आहे. कारण सध्या मी जे काम करतो आहे ते मी ॲडमिशन सेलमध्येच आहे. बऱ्याच गोष्टी मी सध्या ॲडमिशन प्रोसेसमध्येच आहे, कॅपमध्येच असल्यामुळं मला ते माहिती आहे. त्यामुळं मी त्या ठिकाणी व्यवस्थित रिप्लाय करू शकतो स्टुडंटला. तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्समध्ये जाऊन वाचू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे बरेच डाऊट क्लिअर होतील. जर डाऊट नाही क्लिअर झाला तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता. त्या ठिकाणी तुमचं समाधान त्या ठिकाणी कमेंट्समध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर प्लीज चॅनलच्या खाली कुठल्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. हा लेटेस्ट व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ ठीक वाटला तर प्लीज मित्रांनो तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून त्यांना देखील कुठल्याही प्रकारची प्रेफरन्समध्ये अडचण येणार नाही. गेल्या वर्षीसारखं यावर्षी थोडीशी प्रोसेस त्यांनी बदललेली आहे. बऱ्याच जणांना ही प्रोसेस माहीत नसेलही. त्यामुळं तुम्ही थोडंसं अपडेट राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.